छत्रपती शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याच्या घोषणेनंतर आता शाहू मिलच्या पुनर्जीवनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. 27 एकर जागेवर कोणाचा तरी डोळा आहे. स्मारकाच्या नावाखाली शाहू मिलचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीनं नवीन राजवाड्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला. स्मारक उभारताना शाहू मिलचा मूळ उद्देश असलेला रोजगार निर्मितीचा विचार कायम ठेवावा अशी मागणी समितीनं केली आहे. छत्रपती शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याच्या घोषणेनंतर आता शाहू मिलच्या पुनर्जीवनाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आज सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीनं न्यू पॅलेस इथं नवीन राजवाड्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी शाहू मिल शासनानं पुनर्जीवित करावी आणि चालवावी या संदर्भात अनेक बैठका झाल्या असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठीही पाठपुरावा करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. वास्तविक शाहू मिल शासनाच्या मालकीची नसून ती विश्वस्त म्हणून त्यांच्या ताब्यात आहे. यामुळं त्याचा वापर मोठ्या जनहितासाठीच व्हावा. 27 एकरावर कुणाचा तरी डोळा असल्यानं या जागेचा वापर रोजगारासाठीच होऊन इथं वस्त्रोद्योगच सुरू व्हावा. शासनानं तसा आदेश काढावा अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. संभाजी जगदाळे, दिलीप देसाई, दिलीप पोवार, सुभाष देसाई, अशोक भंडारी, सतीशचंद्र कांबळे यांनीही बैठकीत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनिल कदम, गजानन तोडकर, रवी जाधव, अभिजित कांबळे, फिरोज खान उस्ताद, विशाल देवकुळे, राजू जाधव यांनी स्मारकाबाबत विविध सूचना मांडल्या. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला रोजगार मिळावा या उद्देशानं शाहू मिलची उभारणी केली होती. त्यांचा वारसा जपत रोजगार निर्मिती करणारे स्मारकच शाहू मिलमध्ये व्हावे यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीनं बैठकीचं आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय मोहिते, नगरसेवक रोहित कमाळे, विक्रमसिंह जरग यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते.